हे बघा आपण हळदीचं खळ चालू आहे बघा. खळ म्हणजे यावर्षी घडायला नुसतं हेच आहे, गटूच आहे. कांडी सर्व बियाण्यालाच दिल्या गेली आणि याला पण आता गिऱ्हाईक चालू आहे, मोजून द्यायची आहे. जर कोणाला बेन लागत असेल तर संपर्क करा, नंबर देतो. 88-88-15-59-87. आणि हळद हे प्रत्येक शेतकऱ्याने पीक घ्यायला पाहिजे बघा, कारण आता मजूर अतिशय महागागले. हळद असं म्हणत नाही की मला याच दिवशी निंदा, माझी याच दिवशी काढणी करा, तसं काय नाही. बघा आम्ही आता आता काढणी करीत आहोत. अजून काही बाकी येचणं चालू आहे, निवडणं चालू आहे. आणि ही काळी आहे, आपली काळी आई धनधान्य दी, जोडती मनाची नाती आमची माती. आणि जसं आपल्या घरी एखादी पाहुणी आली, पाहुणा आला म्हणजे त्याला आपण कुंकुम तिलक करतो, तसं पेरणीच्या पूर्वी प्रत्येक शेतकऱ्याने आधी हळदीची लागवड करायला पाहिजे. आमच्या वडील उपरजितच हे पेरणी आहे. आमचे वडीलही हळद लावत होते, आम्ही हळद लावतो. आणि सर्व शेतकऱ्यांना सांगायचं की हळद ही चांगलं पीक आहे, पण आपण सगळेच एकदा लावतो, कोणीच लावत नाही. त्याच्यामुळे भावाचा चढ उतार होत असतो. पण असो, ज्याला लागत असेल त्यांनी संपर्क करा. मोबाईल नंबर तर सांगलेलाच आहे. रामकृष्ण हरी.